तर पुणे बस डेच्या जागृतीसाठी पुण्याच्या एसपी कॉलेजच्या यूथ फॉर चेंज या ग्रुपनं एक पथनाट्य सादर केलंय. त्याचीच पाहूया एक झलक. हो ऐका, इकडच्या ऐका तिकडच्या ऐका, तुम्ही बी ऐका. अरे पण काय ऐका. अरे मित्रा, आज आम्ही इथं आता आणि लगेच एका निर्जीव वस्तूचा बर्थडे करणार आहोत. जिंदगीमध्ये मी माझा वाढदिवस साजरा केला नाही आणि बसचा वाढदिवस साजरा करायचा होय रे. हा, कसा साजरा करायचा. ती बस इथे येणार, तिची व्यथा सांगणार हा. आणि त्याच्यावर आपण तिच्या नावाचा गोंधळ घालणार. तिचा वाढदिवस करायचा होय. ती एवढी मोठी बस, तिला केक केवढा लागणार. लय खर्चाचं काम आहे बघ. अरे मित्रा तसं नाही रे. मग कसं? तुला आता काय सांगितलं, येणार, तिची व्यथा सांगणार, मग तिच्या नावाचा आपण गोंधळ घालणार. पण गोंधळात बसचं नाव आलं पाहिजे बर का मित्रा. गोंधळात बसचं नाव बी येणार. तर बघ होऊन जाऊ दे. गोंधळ आला एक बसताय, गोंधळ आला एक, गोंधळ आला एक बसताय, गोंधळ आला एक, गोंधळ आला एक बसताय, गोंधळ आला एक, गोंधळ आला एक बसताय, गोंधळ आला एक. अगडेकरच्या मार्गाने ये, मनोबाच्या मार्गाने ये, अगडेकरच्या मार्गाने ये, मनोबाच्या मार्गाने ये. गोंधळ आला एक. महिला ही बस तर आज पण उशिरा येणार. आज तर परीक्षा नव्ह. काय करायचं त्याला आणि एवढी सगळी गर्दी. ते गर्दी बघितली की त्याला ड्रायव्हर बी गाडी थांबवत नाही रे. नाही टेन्शन घ्यायचं. अरे म्हातारी लोक आहे ती, कुठं चालता येतंय. वडाचं दोस्तारी घुसायचा. बरं ती जाऊ दे. बस आली बस आली. पळ 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 पळ. घुसतो तिच्या आईला. तिकीट बोला, तिकीट तिकीट. अरे तिकीट तर काढायचं ना. राहू दे तिकडे. तिकीट बिकीट काय नाही काढायचं. दररोज पास म्हणून ते कंडक्टरला मामा बनवतो आपण. कुठलं तिकीट काय नाही काढायचं. तिकीट बिकीट. अरे बस मला आला ए बसता शंनू. मागाशी काय म्हणतो आता, तिकीट काढायचं नाही, कंडक्टर अरे बस काय तुमची अरे हक्काची आहे का एवढंच म्हणायचंय मला. 1 नोव्हेंबर पासून आपण सर्वजण एक निर्धार करूया. आपण सर्वजण सहकार्याने बसने प्रवास करूया. फ्रेंड्स, वी ऑल कॅन मेक अ चेंज. मेक अ चेंज, बी द डिफरन्स. पण यानं फायदा काय होईल. तर याच्यामुळं आपण 1 नोव्हेंबर पासून बसनं प्रवास केला तर प्रदूषणावर आळा घालू शकतो. मित्रांनो, महत्वाची बाब म्हणजे बसने प्रवास केला ना, अपघात लय कमी होणार. लय म्हणजे लय कमी होणार. त्यामुळं बसनेच प्रवास करा. मित्रांनो, इंधनसाठा मर्यादित असल्यामुळे वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा स्वीकार करून 1 नोव्हेंबर रोजी बस डेचा स्वीकार करा प्लीज. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी आज आपण सर्व बसनेच प्रवास करणार आहोत. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी 1 नोव्हेंबर पासून आपण बसनेच प्रवास करणार आहोत. चला तर निर्धार करूया. आपण सर्व बसनेच प्रवास करूया. हो, बसनेच प्रवास करूया.